लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी जर श्री यंत्र आणि कुबेर यंत्र आपल्या घरात आपण आणले तर घरच्या घरी आपण स्थापना कशी करावी, कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे आणि तसेच श्री यंत्र आणि कुबेर यंत्र जे असतं त्याची दररोजच्या जीवनात आपण पूजा कोणत्या दिवशी करावी जाणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला आहे बघा, श्री यंत्र आणि कुबेर यंत्र जे असतं तर त्यांची स्थापना कशी करावी. कारण आता लक्ष्मीपूजन येणार आहे आणि लक्ष्मीपूजनाला आपल्याला श्रीयंत्र लागत असतं, पण मात्र श्रीयंत्र हे स्थापित असावं. आता स्थापना त्याची झालेली असावी. बऱ्याच महिलांचं काय होतं बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपली खूप घाई असते, सेवा असतात, बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात, मग आपण करायचं काय. तर सगळ्या महिलांना सगळ्यात आधी सांगेल, तर सगळ्यात आधी आपल्या घरातल्या आपल्याला सगळं आवरायचं असतं, फराळ बनवायचा असतो आणि त्याच्यात ह्या वस्तू जर आणल्या त्याची स्थापना करायची असते. तर त्याआधी तुम्ही स्थापना करून ठेवली म्हणजे 2-3 दिवस अगोदर तर चालत असतं. जसं श्रीयंत्र झालं तर कोणत्या दिवशी करावं ते देखील मी तुम्हाला सांगेन. आणि जर तुम्हाला वेळ असेल, तुमचे मिस्टर असतील किंवा तुमच्या घरात म्हणजे जॉईंट फॅमिली असेल, दुसरे व्यक्ती करू शकतात, तर एक व्यक्ती पूजेला बसू शकते. त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलं तरी देखील चालेल. पण स्थापना कशी करावी आणि त्याआधी सगळ्यात आधी सांगेल तर सगळ्यांनीच आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कारण खूप धावपळ होणार आहे, लक्ष्मीपूजन येत आहे, तर घरच्या लक्ष्मीची मात्र धावपळ होत असते. कारण घरच्या लक्ष्मीलाच खूप जास्त काळजी असते, आपल्या घरातली किंवा आपल्या फॅमिलीची, आपल्या घराची, संसाराची, बऱ्याचशा गोष्टींची. म्हणून जी धावपळ असते किंवा जी परीक्षा असते ती घरातल्या लक्ष्मीची होत असते. म्हणून सगळ्यांनी सगळ्यात आधी सांगेल स्वतःची काळजी घ्या. तर आपल्या विषयाला सुरुवात करते. तर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र दोघी पण सेवा मी एका व्हिडिओमध्ये सांगते. कारण बऱ्याच महिलांना जर कुबेर यंत्र घ्यायचं असेल तर आपण कशा प्रकारे घेऊ शकतो ते पण सांगेल. आणि त्यानंतर कुबेर पोटली जे आहे तेच मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला बनवायची असेल आणि तुम्ही जर दिवाळी संच आणलेला असेल तर हे पण महत्वाचं आहे, म्हणून आता बोलते. नंतर तुम्हाला स्थापना सांगते मी श्रीयंत्राची आणि कुबेर यंत्राची. तर त्यामध्ये तुम्हाला सांगेल, जर तुम्ही दीपावली संच जर आणला त्यामध्ये आपल्याला बघा हे यंत्र मिळत असतात, कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र बरोबर. तर तुम्ही हे यंत्र असतात हे सुद्धा कुबेर पोटलीमध्ये टाकू शकतात. लक्षात घ्या, हे जे आहेत हे जे यंत्र असतात ना हे तुम्ही टाकू शकतात कुबेर पोटलीमध्ये, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र. आता माझ्याकडे पंचधातूचं आहे श्रीयंत्र म्हणून मी ते टाकलं. कुबेर चाबी आहे ती टाकली. पण तुम्ही जर नसेल, कुबेर चाबी तुम्हाला आणायचीच आहे, पण कुबेर यंत्र नॅमिनेशन करून घ्या आणि श्रीयंत्र आहे तर हे तुम्ही टाकू शकतात. असं मला तुम्हाला सांगायचं होतं. नव्याने आणू नका असं मी सांगेल. तुम्ही जर विकत आणून जर टाकत असणार तर ठीक आहे. आता आपल्या विषयाला सुरुवात करते. श्रीयंत्र. आता श्रीयंत्र स्थापना तुम्हाला करायची आहे. तुम्ही लक्ष्मीपूजनाला करा किंवा त्याआधी करून घेतली तरी देखील चालेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डायरेक्ट तुम्ही मग श्रीयंत्र पूजनला ठेवू शकतो. जोपर्यंत स्थापना होणार नाही तोपर्यंत श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकत नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर यंत्र असू द्या किंवा श्रीयंत्र असू द्या, त्यामुळे आपल्याला स्थापित करायचं आहे देवघरात आधी आणि त्यानंतर तुम्ही पूजेला ठेवायचं आहे. आता नसेल तर आधी तुम्ही तपास करा, तुमच्या जवळपास पूजा भांडार असतील किंवा केंद्र असेल तिथे बघा आणि मिळेल तर का ते पण बघा आणि घेऊन म्हणजे ऑर्डर करून ठेवा. सगळ्यात आधी सांगेल, श्रीयंत्रालाच मेरू यंत्र असं म्हटलं जातं. श्रीयंत्र जे असतं ते, तर श्रीयंत्रावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि आसनस्थ असतात, त्यामुळे श्रीयंत्र हे आवश्यक असतं. ज्या ठिकाणी भगवान विष्णू आसनस्थ असतात तिथे माता लक्ष्मी आपोआपच येत असतात, त्यांना बोलवायची गरज पडत नाही. तर तुम्हाला सांगेल, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा हे जे वार असतात त्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकतात. आता अमावस्या येईल, पौर्णिमा तर आपली गेलीच आहे, पण अमावस्या येईल बरोबर. अमावस्याला आपली लक्ष्मीपूजन राहील, पण त्याआधी येणारा मंगळवार किंवा शुक्रवार जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर तुम्ही स्थापना करू शकतात आणि मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ते पूजेला वापरू शकतात किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. आता स्थापना करत असताना तुम्हाला सांगेल, तुम्हाला स्थापना कशी करायची आहे, कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे. तुम्हाला सांगेल, श्री सुक्त 16 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्ही बोला ताई 1 वेळा म्हणू का, 5 वेळा म्हणू का, 10 वेळा नाही. स्थापित करायचं आहे तुम्हाला, स्थापना करायची त्यांची देवघरामध्ये, तर तुम्हाला 16 वेळेसच म्हणायचं आहे श्री सुक्त. श्री सुक्ताच्या ओळी तुम्ही म्हणा या 15 वेळा, 16व्या वेळात पूर्ण फलश्रुती सकट म्हणा. फलश्रुती नंतर म्हटली तरी देखील चालेल शेवटच्या याला. तर श्री सुक्त हे 16 वेळा म्हणायचं आहे. गायत्री मंत्र जो असतो तो 24 वेळा म्हटलं तरी चालेल.
विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला 16 वेळा बोलायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. नवार्णव मंत्र हा 16 वेळा म्हणायचा आहे. कुबेर मंत्र जो आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल महालक्ष्मी नमहा, ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. आपण पाणी वाहत वाहत श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक पात्र जे बोललं जातं ते असेल तर ठेवून द्या आणि त्या प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकतात. या सगळे मंत्र स्तोत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गळती असेल तर गळती ठेवा, तुम्ही मंत्र स्तोत्र म्हटले तरी देखील चालेल. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा तुम्हाला म्हणायचंच आहे. व्यंकटेश स्तोत्र हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संस्कृत मध्ये आहे, ते म्हटलं तरी चालेल, किंवा मराठीत तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल, ते म्हटलं तरी देखील चालेल. एवढ्या सेवा तुम्हाला करायचा आहे. पुरुष सूक्त 1 वेळा म्हटलं तरी चालेल, पण स्त्री सूक्त मात्र तुम्हाला 16 वेळाच म्हणायचं आहे. लक्षात घ्या, पुरुष सूक्त 1 वेळा म्हटलं चालेल, पण स्त्री सूक्त हे 16 वेळा म्हणायचंय. हे सगळे मंत्र स्तोत्र म्हणत तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना म्हणजे अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुसून घ्या. पुसल्यानंतर आपल्या देवघरात किंवा एक पाट मांडला तरी देखील चालेल, तिथे ठेवून आपल्याला पूजा करायची आहे. धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगदी नैवेद्य तुम्ही दुधाचा पदार्थ कुठलाही, दूध साखर ठेवू शकतात, केशरी दूध ठेवू शकतात, बासुंदी ठेवू शकतात, शिरा तुम्ही बनवला तरी चालेल, खीर बनवली तरी चालेल. या पद्धतीने तुम्ही नैवेद्य श्रीयंत्राला दाखवू शकतात. आणि कमलगठ्ठ्याची माळ जर तुम्ही आणलीस तर ती देखील वाहायची आहे. कमळगठ्ठ्याची माळ ही सिद्ध कशी करावी तो सुद्धा व्हिडिओ आहे, तो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईल, तो नक्कीच बघा. माळ देखील सिद्ध करावी, त्यानंतरच आपल्याला श्रीयंत्रावर वाहायची आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर ती काम करत नाही. परत बोलाल तुम्ही ताई काम काही होतच नाही किंवा काही फरक जाणवत नाही, तर या पद्धतीने करायचंय. श्रीयंत्राचे उपयोग काय किंवा फलप्राप्ती काय ते लास्टला सांगते. त्याच्या आधी तुम्हाला सांगेल आता की कुबेर यंत्र जर तुम्ही आणलं, कुबेर यंत्राची स्थापना आपल्या देवघरात कशी करावी. कुबेर यंत्र हे पंचधातूचं असावं. जसं मगाशी मी तुम्हाला श्रीयंत्र दाखवलं त्या प्रकारेच या पद्धतीने कुबेर यंत्र राहतं. कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र जवळजवळ तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये. मी सांगेल छोटेच सांगेल तुम्हाला, छोटे घेतले म्हणजे आपल्या देवघरामध्ये जागा होत असते आपल्याला. कुबेर यंत्र आणल्यानंतर त्यांची देखील सेम पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा असतो. आपल्याला कुबेर यंत्र स्थापना करत असताना 16 वेळा पुरुष सूक्त हे बोलायचं असतं. 16 वेळाच तुम्हाला पुरुष सूक्त बोलायचं असतं, लक्षात घ्या. कुबेर यंत्र हे देखील भरीव असावं, पंचधातूचं असावं आणि पाण्याने अभिषेक करून, ज्या प्रकारे आपण श्रीयंत्राला पाटावर मांडणी केली त्या प्रकारे पुरुष सूक्त म्हणून अभिषेक केल्यानंतर कुबेर मंत्र जो आहे, जो नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तो म्हटला तरी चालेल, तो 16 वेळा किंवा ओम कुबेराय नमः हा मंत्र 16 वेळा म्हटला तरी देखील चालेल, किंवा नित्यसेवेचा जो आहे ओम वैष्णवाय स्वाहा, ओम शिम ओम ह्रीम शिम ह्रीम क्लीम शिम क्लीम श्री वित्तेश्वराय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. तर मंत्र म्हणून अभिषेक झाला, त्यानंतर पुसून घ्या आणि नंतर पाटावर ठेवा. पाटावर ठेवल्यानंतर आपण अष्टगंध, हळदी कुंकू, धूप दीप दाखवायचा आहे. फूल असेल फूल व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या पद्धतीने कुबेर यंत्राची स्थापना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, जसं मी सांगितलं तुम्हाला की श्रीयंत्राला आपण मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करू शकतो. तसंच आता कुबेर यंत्राचं काय असतं, तर कुबेर यंत्राचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही कुबेर यंत्र आपल्या घरात आणलं तर, कुबेर यंत्र आपल्या घरात असेल तर दर गुरुवारी पुरुष सूक्त म्हणून एकच वेळा म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे, तेव्हा ते काम करत असतं. तुम्ही जर आणलं, स्थापना केली, 16 वेळा आपण पुरुष सूक्त म्हणून स्थापना करून दिली, त्याला बघायचं नाही, हे करायचं नाही. दररोज देखील आपण जेव्हा दिवा बत्ती करत असतो तेव्हा धूपदीप दाखवायचे आहे. मात्र गुरुवारच्या दिवशी पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा, अष्टगंध, हळदी कुंकू व्हायचं, या प्रकारे पूजा करायची, फूल व्हायचं आहे, या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे कुबेर यंत्राची. श्रीयंत्रामुळे आपल्याला कोणते कोणते लाभ होतात ते मी तुम्हाला सांगेल बघा. अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. दुसरं आहे कुटुंबातील ताण तणाव दूर होऊन मंगलमय आनंदी वातावरणाची निर्मिती होत असते आपल्या घरामध्ये. वास्तुदोष नाहीसे होतात आणि त्यासाठी सुद्धा श्रीयंत्र काम करत असतं. आपल्या घरात जे वास्तुदोष असतात ते नाहीसे होतात. पुढचं असं की श्रीयंत्राच्या सानिध्याने मनात शांती लाभत असते. आपलं मन जे विचलित होतं त्याला शांती लागत असते.
श्रीयंत्राच्या पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होत असते. ग्रह बाधेचे दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळत असते. पुढचं असं आहे, लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात जर आपण त्याची पूजा केली तर. व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराटी होत असते. श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगती होते. मात्र ह्या गोष्टी केव्हा घडत असतात, ज्या फलप्राप्ती सांगितल्या मी ते तुम्हाला, तर या गोष्टी केव्हा घडतात, जेव्हा तुम्ही श्रीयंत्राची दर महिन्यातून एक वेळा पूजा करत असतात. आता तुम्हाला सांगेल की महिन्यातून एक वेळा म्हणजे तुम्हाला जसं मागे बोलली, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, दुर्गाष्टमी या दिवशी केव्हाही तुम्ही एका दिवसाला कुंकुमार्चन हा विधी करायचाच आहे. नक्कीच सगळ्यांनी श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र स्थापना करायची असेल तर आपल्या घरात स्थापना करा, पण मात्र आपण त्याची पूजा करणार आहोत. मंत्र स्तोत्राच्या अधीन देवता असतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच पूजा करा आणि पुढे देखील पूजा आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे, तेव्हाच आपल्याला या श्रीयंत्राचा आणि कुबेर यंत्राचा लाभ बघायला मिळत असतो. म्हणून सगळ्यांनी ही पूजा करा आणि लाभ घ्या असं सांगेल. चला मग सांगितलेली सेवा देती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.